नमस्कार. थँक यू गाईज फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट. फायनली आपण इंडियन इथोज अँड बिझनेस इथिक्सच्या लास्ट पार्टमध्ये आहे, फायनल पार्ट आहे. यामध्ये 4th आणि 5th युनिट कव्हर करणार आहे. 4th युनिटमध्ये काय आहे, इथिकल डिसिजन मेकिंग आहे आणि 5th युनिटमध्ये ॲप्लिकेशन ऑफ दॅट इथिकल डिसिजन आहे. तर ते कसं आहे, कोणकोणते मेथड्स आहेत, कोणकोणते इथिकल इश्यूज असतात, काय गरज आहे, कशा वेने त्याला हँडल करू शकतो, हे मल्टिपल इश्यूज आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. तर नमस्कार, मी निखिल स्वामी, आपलं स्वामी अकॅडमीमध्ये स्वागत आहे. तर सगळ्यात पहिलं आपण बघणार आहे पीवायक्यू सेशन. कोणत्या टाईपचे पेपरमध्ये क्वेश्चन्स आलेले आहेत, आपण पीवायक्यू मल्टिपल क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत ऑलरेडी. तसेच आपण ह्या पीडीएफ मध्ये सुद्धा मल्टिपल क्वेश्चन इन्क्लूड केलेले आहेत डायरेक्टली. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता कशा टाईपचे पीवायक्यू आलेले आहेत. आणि सगळ्यात पहिली गोष्ट, इथिकल डिसिजन मेकिंग काय असते. जेव्हा आपण एखादा डिसिजन घेतो बिझनेसमध्ये, ठीक आहे, तर त्या बिझनेसमध्ये डिसिजन घेत असताना आपल्याला काय प्रायमरी कॅरेक्टरिस्टिक्स असतात, ठीक आहे, काय व्हॅल्यूज असतात, काय प्रिन्सिपल्स असतात, काय स्टँडर्ड थिंकिंग असते, जे की फॉलो केले पाहिजे. आपल्या अँशियंट कल्चरपासून म्हणतो डिसिजन घेताना 10 वेळेस विचार कर. तसंच इथिकल डिसिजन मेकिंगमध्ये काय असतं, ऑनेस्टी, ट्रान्सपरन्सी, ठीक आहे, तुमची अकाउंटेबिलिटी आहे का नाही, फेअरनेस आहे का नाही, जस्टिस आहे का नाही, हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण इथिकल डिसिजनमध्ये कन्सिडर करत असतो. म्हणजे डिसिजन घेत असताना पुढच्याला हार्म नाही झाली पाहिजे. तुम्ही नैतिकतेने जास्तीत जास्त पुढच्या माणसाचा विचार केला पाहिजे आणि जास्तीत जास्त त्याचं बेनिफिट करण्याच्या उद्दिष्टाने डिसिजन घेतला पाहिजे. तर हेच असतं बेसिकली इथिकल डिसिजन मेकिंग. ठीक आहे, तर इथिकल डिसिजनचे काय कंपोनंट्स आहेत, कोणकोणते टाईप्स आहेत, काय गरज आहे, त्याची ॲक्च्युअल डेफिनेशन काय आहे, कसे लिहायचे बघा. फटाफट सगळ्यात पहिलं आहे, व्हॉट इज इथिकल डिसिजन. इथिकल डिसिजन मेकिंग इन्व्हॉल्व्स चूजिंग ॲक्शन्स दॅट आर मोरल अँड रिफ्लेक्ट द व्हॅल्यूज ऑफ honesty, fairness, and justice. It requires considering ethical implication of decisions. ठीक आहे. Then understanding the impact on shareholders. Then आहे aligning the actions with the ethical principles and standards. ठीक आहे. हे सगळे प्रिन्सिपल स्टँडर्ड्स आपल्या डिसिजनमध्ये इन्क्लूड करून एक मॅक्सिमम बेस्ट डिसिजन घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणकोणते टाईप्स आहेत बघा. इथिकल डिसिजन घेण्यासाठी आपल्याला 4 टाईप्स आहेत मोस्टली. ठीक आहे, कंपोनंट्स आहेत. एक तर अवेअरनेस असतं, एक तर जजमेंट असते, ठीक आहे, एक मोटिवेशन असतं आणि चौथा असतं आपलं बिहेवियर. ह्या 4 गोष्टी केल्यानंतर आपलं इथिकल डिसिजन मेकिंग बिल्ड होत असते. सगळ्यात पहिलं मोरल अवेअरनेस काय, रिकॉग्निशन ऑफ सिच्युएशन आणि इश्यू. काय इश्यू आहे त्याच्याबद्दल अवेअरनेस असली पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, तर त्याचे एक्झाम्पल काय आहे, त्याचे इश्यूज काय, हे सगळं लिस्ट डाऊन केले इन शॉर्ट टर्म्समध्ये. ठीक आहे, तर बघा इश्यूज काय, इथिकल आस्पेक्ट ऑफ अ सिच्युएशन, अंडरस्टँडिंग डिसिजन कॅन इम्पॅक्ट शेअर होल्डर्स. ठीक आहे, एखादा डिसिजन आहे समजा, तर ते डिसिजन शेअर होल्डर्सला कसं इम्पॅक्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे पैसा आहे, परंतु तुम्ही आणखी ठरवलंय की डेट काढायचं, कंपनीसाठी आणखी कर्ज घ्यायचं. तर ते कर्ज घेतल्यानंतर काय होणार आहे, तर ते हे शेअर होल्डरचे जे पैसे आहेत त्यांना प्रॉफिट जे भेटणार आहे ते कमी होणार आहे, कारण इंटरेस्ट द्यावं लागणार आहे. तरी असे डिसिजन मेकिंग करत असताना अवेअर असलं पाहिजे, कुठल्या गोष्टीनं कुठला फायदा होणार आहे, कुठला तोटा होणार आहे. त्याच्यामुळे ही अवेअरनेस खूप महत्त्वाची असते. त्याच्यानंतर जजमेंट. ठीक आहे, तुमचा डिसिजन आहे, तर तुम्ही तसं त्याला कसं इव्हॅल्युएट करणार आहात आणि कोणत्या पॅरामीटरवरती त्याला जज करणार आहात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही समजला आहात, ठीक आहे, तर कर्ज घ्यायचं आहे, कर्ज घेण्यासाठी तुम्ही अवेअर आहात की असा असा तोटा होऊ शकतो, असा असा फायदा होऊ शकतो. ठीक आहे, मग त्याचे जजमेंट काय, फायनली कसं विचार करणार आहे बघा. कन्सिडर ऑल रिलेव्हंट फॅक्ट्स ऑफ द सिच्युएशन. ठीक आहे, इन्फॉर्मेशन. अल्टरनेटिव्ह काय त्याची, अल्टरनेटिव्ह डेट घेण्याची ऐवजी आपण इक्विटी देऊ शकतो का, प्रेफरन्स शेअर्स देऊ शकतो का, अल्टरनेटिव्ह अनालिसिस केले पाहिजे. त्याच्यानंतर आपला इथिकल प्रिन्सिपल्स, शेअर होल्डर्सला मॅक्सिमम जे आपले डिओन्टॉलॉजी असतं, राईट अँड रॉंग. डिओन्टॉलॉजी प्रिन्सिपल काय सांगतं, राईट अँड रॉंग, ऑलवेज गो विथ द राईट. त्याच्यामुळे डिओन्टॉलॉजी प्रिन्सिपल यूज करा इथिकलमध्ये. आणि शेवटी मॅनेजर वेज कॉस्ट ऑफ सेव्हिंग. समजा एक मॅनेजर आहे, वरती पण मी ते एक्झाम्पल दिले की एक मॅनेजर आहे, त्याला कॉस्ट कमी करायची, तर कॉस्ट कमी करण्यासाठी त्याने चीप क्वालिटीचं मटेरियल वापरू शकतं. तर ते अवेअर आहे की चीप क्वालिटीमुळे त्याचं व्हॅल्यू, त्याची क्वालिटी कमी होणार आहे. ठीक आहे, आता सेम जजमेंट घ्यायचं त्याला की क्वालिटी मटेरियल वापरायचं का नाही वापरायचं. तर कसं करणार आहे बघा, मटेरियल अगेन्स्ट द पोटेन्शियल रिस्क टू कस्टमर सेफ्टी आणि रेप्युटेशन. कस्टमरची सेफ्टी आणि रेप्युटेशन जे आहे ते त्यांचं कमी होणार आहे जर तुम्ही चीप मटेरियल वापरला, तर हे जजमेंट आहे तुमचं. देन मोटिवेशन. का बाबा कोणत्या वेने पुढे गेलं पाहिजे, मोटिवेशन काय, तर बघा हे वाचा तुम्ही. आणि मोटिवेशन एक्झाम्पल कसं सांगतो, डिस्पाइट द कॉस्ट सेव्हिंग, मॅनेजर मोटिवेटेड बाय कमिटमेंट टू कस्टमर सेफ्टी अँड डिसाइड अगेन्स्ट युजिंग लो क्वालिटी स्टँडर्ड्स. ठीक आहे, हे मोटिवेशन आहे की बाबा मॅक्सिमम आपल्या शेअर होल्डरचा फायदा झाला पाहिजे, आपल्या कस्टमरचा फायदा झाला पाहिजे. त्याच्यामुळे त्याने चीप क्वालिटीच्या मटेरियलच्या विरोधात आहे आणि तो मोटिवेटेड झालेला आहे की आता बाबा मला चांगल्या क्वालिटीचंच मटेरियल वापरायचं. हे झालं त्याचं मोटिवेशन. देन मोरल बिहेवियर. सगळं झालं, अवेअर झालं, जजमेंट झालं, त्याचं मोटिवेशन झालं. फायनली त्यानं सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून ठरवलं की मला कस्टमर सेफ्टी आणि कंपनीचं रेप्युटेशन सोबतच जायचं आहे आणि त्याच्यामुळे मी ऑलवेज पैसे जास्त लागू द्या, कॉस्ट सेव्हिंगच्या फंद्यात नाही जाणार. माझी लॉयल्टी, ट्रस्ट बिल्डिंग हे गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळे मी मोस्ट ॲडव्हान्स आणि चांगल्या प्रेफरेबल क्वालिटी सोबतच जाणार, हे त्याचं हे आहे बिहेवियर. ठीक आहे, बघा. द मॅनेजर डिसाइड टू मेंटेन यूज ऑफ हाय क्वालिटी मटेरियल, कम्युनिकेट डिसिजन टू द टीम अँड मॉनिटर द प्रोडक्शन प्रोसेस टू द इन्श्युअर कंप्लायन्स करण्यासाठी त्यांनी सांगितलं. तर अशा टाईपचे इथिकल डिसिजन असतात. काय काय असतं, अवेअरनेस, जजमेंट, मोटिवेशन, बिहेवियर. 4 टाईप लिहून यायचे बस. आपल्याला 5 मार्काला आला तर 5 मार्क पडतात, 10 मार्कला आला तर 7-8 मार्क तर पडतात. ठीक आहे, नेक्स्ट आहे इथिकल डिसिजन मेकिंग मध्ये मॉडेल्स आहेत. 2 मॉडेल्स आहेत. एक आहे स्टेप मॉडेल,
आणि एक दुसरा आहे प्लस मॉडेल. स्टेप मॉडेल म्हणजे काय, स्ट्रॅटेजिक थिंकिंग असते. थिंक करावं लागतं तुम्हाला, इन्फॉर्मेशन सर्च करावं लागतं. इन्फॉर्मेशन सर्च केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती विचार करावा लागतं. त्याच्यानंतर त्याच्यावर इव्हॅल्युएट करावं लागतं. थिंक ऑन अल्टरनेटिव्ह, इव्हॅल्युएट ऑन द अल्टरनेटिव्ह अँड प्लॅन अँड ॲक्ट, हे 4 गोष्टी कराव्या लागतात. तसंच पॉलिसीजमध्ये काय, आपले प्लसमध्ये काय पॉलिसीज आहे, ठीक आहे. तुमचं लीगल आहे, युनिव्हर्सल आहे, सेल्फ आहे. हे काय असतं बघूया आपण. सगळ्यात पहिलं सर्च फॉर द इन्फॉर्मेशन, इथिकल इश्यू काय आहे का बघा, चेक करा. त्याच्यानंतर जनरेट पॉसिबल सोल्युशन्स, कोणकोणते सोल्युशन्स आहेत त्याच्यामध्ये बघा. कन्सिडर डिफरंट पर्स्पेक्टिव्ह अँड डिफरंट इम्पॅक्ट्स त्याचे, ठीक आहे. त्याच्यानंतर इव्हॅल्युएट शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म कॉन्सिक्वेन्सेस काय होणार आहेत. एका पर्टिक्युलर ऑप्शनकडे गेलं तुम्ही, दुसऱ्या ऑप्शनकडे नाही गेलं तर काय त्याचे अल्टरनेटिव्ह होणार आहेत ते चेक करा. आपला इथिकल प्रिन्सिपल्स, ठीक आहे. युटिलिटरियन, डिओन्टॉलॉजी, राईट रॉंग, हे सगळे प्रिन्सिपल्स अप्लाय करून बघा. आणि शेवटी काय करा, प्लॅन करा की कोणतं डिसिजन आपल्यासाठी बेस्ट आहे, आणि ते बेस्ट डिसिजन ऍक्सेप्ट करा, त्याला इम्प्लिमेंट करा आणि मॉनिटर करा, रिव्ह्यू करा. हे झालं आपलं स्टेप मॉडेल. एकदम इझी आहे, एकदम इझी आहे. फटाफट लाईक करो. अभी पसंद आ रहा है तो लाईक करो. त्याच्यानंतर आहे प्लस मॉडेल. इन्शोर द डिसिजन कंप्लायन्स विथ द ऑर्गनायझेशन पॉलिसी. आपल्या ऑर्गनायझेशनच्या पॉलिसीज असतात, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज असतात. सगळ्याला जर तुम्ही कंप्लायंट असाल, सगळ्याला फॉलो करत असाल, तर तुमचं डिसिजन हे कंप्लायन्स फुल डिसिजन असणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे तुम्ही जे डिसिजन घेतला ते लिगल स्टँडर्डला मीट्स होते का नाही ते चेक करा. त्याच्यानंतर ते युनिव्हर्सल इथिकल प्रिन्सिपल सोबत आहे का नाही, कोणते प्रिन्सिपल्स, फेअरनेस, जस्टिस, ऑनेस्टी, ह्या सोबत आहे का, ट्रान्सपरन्सी, ह्या गोष्टी सोबत आहे का तुमचं डिसिजन, ते चेक करा. नंतर सेल्फ रिफ्लेक्ट वेदर द डिसिजन अलायन्स विथ युअर पर्सनल इंटिग्रिटी अँड व्हॅल्यूज. तुमच्या स्वतःच्या व्हॅल्यूज जे आहेत त्याच्यासोबत अलाइन होते का, उगाच दुसरे लोक म्हणालेत, हे करायलेत, ते करायलेत, त्याच्यासोबत तुम्ही नदी में बह के जा रहे हो, ऐसा नहीं होना चाहिए, ठीक आहे. ते बघा. ह्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे कसं रिअल लाईफमध्ये इम्प्लिमेंट करतो. एम्प्लॉय फाल्सिफाईंग द एक्सपेन्स रिपोर्ट, ठीक आहे. तुम्ही एम्प्लॉयला दिलेला आहे आणि तो काय करतोय, रिपोर्ट मॅनिपुलेट करतोय, जास्त खर्च दाखवतोय. त्याच्यावरती तुम्ही हे मॉडेल कसं वापरणार, ते एक्झाम्पल आहे. सर्च द इश्यू ऑफ फॉल्सिफिकेशन सगळ्यात पहिलं. देन थिंक ऑप्शन त्याला द्या, वॉर्निंग करा, तुम्ही टर्मिनेट करून टाका, तू असं यूज करायलास बाबा, मी तुला काढू शकतो. हे थिंकिंग केलं. अल्टरनेटिव्ह काय काय त्याच्यापेक्षा, टर्मिनेट, वॉर्न, स्ट्रिक्टर कंट्रोल, ठीक आहे. आणि त्याची इथिकल इम्प्लिकेशन बी बघा, त्याला काढून टाकलं तर काय होणार आहे. देन इव्हॅल्युएट द इम्पॅक्ट, त्याचे इम्पॅक्ट काय होणार आहे. आणि शेवटी प्लॅन करा, कोणतं करायचं, टर्मिनेशन करायचे, वॉर्निंग द्यायचे की काय करायचे, हे प्लॅन करून असं एक्झाम्पल रिअल लाईफमध्ये लिहायचं आपल्याला. इझी आहे, इझी आहे. तुमच्यासाठी असंच इझी वेने बनवलं आहे. तुमचं फक्त एकच पाहिजे, सबस्क्राईब आणि लाईक बटन, ठीक आहे. तर नेक्स्ट आपण जाऊया इथिक्स इन डिफरंट एरियाज ऑफ बिझनेस. कोणकोणत्या एरियामध्ये आपण इथिक्स वापरू शकतो. सगळ्यात पहिला अनइथिकल प्रॅक्टिसेस इन द फायनान्स आणि हाऊ टू इम्प्रूव्ह देम. मी असं लिहिलेलं आहे, सगळ्यात पहिले इश्यूज लिहिलेलं आहे, नंतर त्याचं इम्प्रूव्हमेंट लिहिलेलं. कशी इम्प्रूव्ह करायचे, तर इम्प्रूव्हमेंट तुम्ही फास्टमध्ये वाचून घ्या. मी इथिकल इश्यूज सांगतो. सगळ्यात पहिले इनसाइडर ट्रेडिंग. तुम्ही समजा एखाद्या कंपनीमध्ये जॉब करता, फॉर एक्झाम्पल आयटी कंपनी आहे किंवा एखाद्या शेअर मार्केट रिलेटेड कंपनी आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही झिरोदामध्ये काम करता, एंजल ब्रोकिंगमध्ये काम करता. तुम्हाला माहिती आहे कुठले स्टॉक परफॉर्म करायलेत, काय करायलेत. समजा झिरोदानं स्टॉक घेऊन आलं मार्केटमध्ये, तर तुमच्याकडे अनफेअर ॲडव्हान्टेज आहे की तुम्हाला माहिती आहे कंपनीमधले, आणि तुम्ही त्या माहितीचा पब्लिकली माहिती नाहीये, पण तुमच्याकडे एक्सक्लुझिव्ह माहिती तुमच्याकडे. तर त्या गोष्टीमध्ये तुम्ही जर ट्रेड केला तर ते इनसाइडर ट्रेडिंग झाली. ते अनइथिकल आहे. फायनान्स डिपार्टमेंटमध्ये अनइथिकल आहे. त्याच्यामुळे इनसाइडर ट्रेडिंग केली नाही पाहिजे. सेकंड आहे कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. आता हे कंडिशन आहे. तुमच्याकडे ॲडिशनल पब्लिकपेक्षा अगोदर इन्फॉर्मेशन आहे, पब्लिककडे उशीर आहे. म्हणजे तुम्ही इथिकल आहेत, समजा इथिकल आहेत, तर तुमच्यापाशी कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे. हे यूज करू का नको, हे यूज करू का नको. तरी कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणजे तुमच्या मनातल्या मनात भांडणं चालतात. कोणत्या वेने जाऊ, इकडे जाऊ का इकडे जाऊ. राईट अँड रॉंगचं भांडण चालू असतं. त्यावेळेस तुम्ही ऑलवेज राईटला प्रेफर केलं पाहिजे, ठीक आहे. पर्सनल गेन इन्फ्लुएन्सिंग प्रोफेशनल डिसिजन्स, ठीक आहे. फ्रॉडलंट फायनान्शियल रिपोर्टिंग, मॅनिपुलेशन, स्टेटमेंट मॅनिपुलेट करणे, बडा चढा के आपले सेल्स दाखवणे, हे सगळ्या गोष्टी हे मॅनिपुलेट करणं अनइथिकल आहे फायनान्समध्ये. देन प्रिडेटरी लेंडिंग, हां, हे खूप महत्त्वाचं आहे. प्रिडेटरी लेंडिंगमध्ये काय असतं मित्रांनो, काय काय ते प्राईस आहे, ठीक आहे. मी ॲज अ कस्टमर Amazonवरती गेलो, मला समजा फॉर एक्झाम्पल मोबाईल फोन घ्यायचा आहे. तर मोबाईल फोन घेण्यासाठी मी समजा सॅमसंगचा मोबाईल चूज केला. तर सॅमसंगच्या मोबाईलनी काय केलं, मला बघितलं अगोदर, मी त्याला कळलं की बाबा मी मोबाईल घेण्यासाठी आलोय तुमच्या साईटवरती. तर त्याने बघितलं की मी बार बघतोय मोबाईल, तर लगेच त्यांनी समजा ₹10,000 किंमत होती. त्यांनी खटमन ₹12,000 केली. तर म्हणजे त्याला कळलं की बाबा मी आता बकरं बनणार आहे, तर मला कापलं पाहिजे. तर एक सिंपल गोष्टीमध्ये आहे, तर त्यांनी मला गंडवलं. ₹12,000 विकलं 10,000चा प्रॉडक्ट. ह्याला म्हणतात प्रिडेटरी प्राइसिंग. ठीक आहे. एक्सप्लॉइटिंग द व्हल्नरेबल बॉरोवर्स विथ द हाय इंटरेस्ट लोन्स अँड हिडन फीस. ठीक आहे. हे ह्याच्यासाठी झाले फायनान्समध्ये. ठीक आहे. हे मोबाईल तुमच्या पर्सनल लाईफमध्ये पण बघू शकता प्रिडेटरी प्राइसिंग कशी असते. एक्सेसिव्ह एक्झिक्युटिव्ह कॉम्पेन्सेशन, काम कमी आणि फुल पगार. तर बिनकामाचा आणि फुल पगारीचा अधिकारी असं म्हणतो ना आपण. त्याच्यामुळे काम कमी जे लोक करतात त्यांना एक्सेसिव्ह पेमेंट दिली नाही पाहिजे, कॉम्पन्सेशन नाही दिलं पाहिजे. त्याच्या रूल्सनुसार, त्याच्या कामानुसार आणि त्याच्या कंपनीला कॉन्ट्रिब्युशन किती आहे त्याच्यावरतीच त्याला पेमेंट दिलं पाहिजे. नेक्स्ट आहे ब्रायबरी इन करप्शन. हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचं काम करायचं, तुम्ही मोठमोठ्या डिपार्टमेंटला काय करणार, करप्शन देणार, तुमचे पैसे देऊन काम करून घेण्याचा प्रयत्न. हे पण अनइथिकल इश्यू आहे. कसं इम्प्रूव्ह करायचं खाली दिलेलं आहे मी. रोबस्ट डिस्क्लोजर, इन्फोर्स स्ट्रिक्ट रेग्युलेशन्स, ठीक आहे. रेग्युलेट लेंडिंग प्रॅक्टिसेस, देन काय टाय कॉम्पन्सेशन टू द लॉंग फॉर्म परफॉर्मन्स, ठीक आहे. इन्क्रीज ट्रान्सपरन्सी, ठीक आहे. देन
हे झिरो टॉलरन्स पॉलिसी टुवर्ड्स द ब्रायबरी. देन आहे मिसलिडिंग इन्व्हेस्टमेंट ॲडवाइस. ठीक आहे, तुम्ही काय तुमचं बिझनेस होण्यासाठी काय पण फ्रॉड ॲडव्हर्टाइज देता ते पण करणे. त्याच्यामध्ये स्टँड अँड फिड्युशरी रिस्पॉन्सिबिलिटीज आणि इन्शुअर ट्रान्सपरन्सी ह्या अशा टाईपने त्याला हे करू शकता इम्प्रुव्हमेंट्स. ठीक आहे, तसंच हे फायनान्स झालं. दुसऱ्या कोणत्या डिपार्टमेंट्स आहेत? मार्केटिंगमध्ये काय असतं? अनइथिकल प्रॅक्टिसेस. सगळ्यात पहिलं फाल्स ॲडव्हर्टाइज आहे. तुमचा प्रोडक्ट समजा त्याच्यामध्ये 2 क्वालिटीज आहेत, तुम्ही सांगणार 5 क्वालिटीज आहेत. तुमच्याकडे 5 क्वालिटीज आहेत, तुम्ही सांगणार 10 क्वालिटीज. बडा चढा के बताना फाल्स ॲडव्हर्टाइजिंग ते एक अनइथिकल प्रॅक्टिस आहे. कसं करणार? तर स्ट्रिक्टर रेग्युलेशन इम्प्लिमेंट करणार. तुम्ही वाचून घ्या इन डिटेल. आपल्याकडे टाइम खूप कमी आहे, एक्झाम जवळ आल्यामुळे मी फटाफट हे आपलं क्रॅश कोर्स आहे. ह्याला असंच घ्या की क्रॅश कोर्स आहे. पूर्ण एक क्रक्स देतो मी सिलेबसचा तुम्हाला. हे काय 100% सिलेबस तुम्हाला मी शिकवत नाहीये. 100% सिलेबसचे पॉईंट्स कव्हर आहेत, मेजॉरिटी ऑफ द पॉईंट्स. बट एक्झाम ओरिएंटेड आहेत. तुम्ही एवढं करून गेलात तरी पास होऊ शकता एवढी गॅरंटी आहे. त्याच्यामुळे काय करा तुम्ही मॅक्सिमम हे बघा, तुम्ही नंतर बुक पण वाचू शकता मॅक्सिमम गेन करण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यामुळे एक्झॅगरेशन बडा चढा के बताओ, बडा चढा के. इतना है तो इतना बताओ. करतो ना आपण, काय मित्र वगैरे करतात आपले. ठीक आहे. त्याच्यामुळे ते बडा चढा के बी नाही केलं पाहिजे. एक्झॅगरेशन म्हणजे बडा चढा के. ओव्हर स्टेटिंग द बेनिफिट्स. ठीक आहे. फीचर्स वगैरे. त्याला काय केलं पाहिजे? क्लिअर इन्फोर्स गाईडलाईन्स केले पाहिजेत. त्याला हे करण्यासाठी डिसेप्टिव्ह प्राइसिंग. फसवेगिरी प्राइसिंग. फसवतो आपण कस्टमरला. मिसलीडिंग कस्टमर्स अबाउट ट्रू कॉस्ट ऑफ प्रोडक्ट. ठीक आहे. तुम्ही बनवताय ₹100 मार्केटमध्ये विकताय ₹1000. ठीक आहे. हे ट्रू कॉस्ट माहित नाही ना. त्याच्यामुळे तुम्ही डिसेप्टिव्ह प्राइसिंग म्हणजे चुकीच्या फसवणूक पैसे आपण केली नाही पाहिजे. त्याच्या मॅन्डेटरी ट्रान्सपरन्सी इन प्राइसिंग हे केलं पाहिजे. नेक्स्ट आहे प्रायव्हसी इन्व्हेजन. प्रायव्हसी कधी-कधी आपण लईच ॲडव्हर्टायझिंग करतो की त्याच्या घरात घुसतो प्रायव्हसीसाठी. मिसयुजिंग कस्टमर डेटा. ठीक आहे. डेटा म्हणजे आपलं घरच आहे. त्याच्यामुळं ह्याला इस्टॅब्लिश स्ट्रिंजेंट डेटा प्रोटेक्शन लॉ केलं पाहिजे. इम्प्रूव्हमेंट त्याच्यामध्ये. ठीक आहे. ग्रीन वॉशिंग, फाल्सिफाईंग पोर्टिंग प्रोडक्ट ॲज एन्व्हायरमेंटली फ्रेंडली. ठीक आहे. म्हणणार की बाबा माझं प्रोडक्ट 100% एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे का? खरंच आहे का? तर काय गंडवतोय तुम्ही माणसा? असं होऊ नये मित्रांनो. हे फाल्सिफाय आहे, फाल्सिफाय. त्याच्यामुळे ग्रीन वॉशिंग रिक्वायर प्रूफ अँड थर्ड पार्टी ऑथेंटिकेशन आणि त्याचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे. त्याच्यानंतर हाय प्रेशर ऑन सेल्फ टॅक्टिस. बार-बार एक गोष्ट बघितली की बार-बार टार्गेट करणे त्याला. बार-बार हे करणे की कन्फ्यूज करून सोडणे की तू हे प्रोडक्ट घेतला नाहीस तर तू जगातला मूर्ख माणूस आहेस, असं त्याला करून देणे. म्हणजे एवढे टार्गेटिंग ॲडव्हर्टायझिंग करणे. हे पण अनइथिकल प्रॅक्टिस आहे मित्रांनो. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ह्याला पण ट्रेन सेल्स वगैरे इथिकल टीममध्ये त्यांच्या प्रिन्सिपल्स इम्प्लिमेंट केले पाहिजे, इम्प्लांट केले पाहिजे. त्याच्यामुळे त्यांनी हे एवढं जास्तीत जास्त ओव्हर प्रेशराईज करून टार्गेटिंग करायला नाही पाहिजे. त्याच्यानंतर आहे मिसलीडिंग लेबल्स. लेबल लावणार एक, मध्ये विकणार माल दुसरा. फॉर एक्झाम्पल सगळ्यात मोठं हे गव्हर्नमेंटने आपले जे गुटखा, पान हे सगळ्यावरती हे केलं होतं. काय केलं होतं? बंदी टाकली. सगळ्यावर बंदी आहे. पण हे काय करतात माहिती आहे का? मध्ये गुटखाच देतात, पण पान मसालावरती लिहितात. म्हणजे काय मिसलीडिंग ॲडव्हर्टायझिंग आहे ना. हे आपले अजय देवगण, शाहरुख खान, अक्षय कुमार काय करतात? वरती खाली पान मसाला गुटखा आहे मध्ये आणि वरती पान मसाला लिहिणार. केशरयुक्त इलायची, केशरयुक्त. अरे भाऊ, ते गुटखा विकतोय तू काय? तर त्याच्यामुळे हे मिसलीडिंग ॲडव्हर्टायझिंग पण केले नाही पाहिजे. हे अशा टाईपने लिहायचे मार्केटिंगमध्ये. नंतर एचआरएममध्ये काय? डिस्क्रिमिनेशन. आपलं कास्ट, रिलिजन, मेल, फिमेल ह्याच्यावरती डिस्क्रिमिनेशन करणे, यालाच प्रिफर करणे, एखाद्याला नेपोटिझम वगैरे करणे, हे डिस्क्रिमिनेशन आहे. ठीक आहे. तर याचं काय स्ट्रिक्ट अँटी डिस्क्रिमिनेशन पॉलिसी यूज केल्या पाहिजे. हॅरेसमेंट. एखाद्याला आपण सेक्शुअल हॅरेसमेंट करतो, त्याला इंटिमिडेट करतो किंवा त्याला प्रेशराईज करतो, तर ते मेंटली हॅरॅस करतो. हॅरेसमेंट पण झाली नाही पाहिजे आणि स्ट्रिक्टर हॅरेसमेंट रूल्स पाहिजे. ठीक आहे. त्याच्यासाठी ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. इस्टॅब्लिश अँटी हॅरेसमेंट पॉलिसीज असतील, कॉन्फिडेन्शियल रिपोर्टिंग पाहिजे. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी त्याला केल्या पाहिजेत. देन अनफेअर हायरिंग प्रॅक्टिसेस. अनफेअर हायरिंग प्रॅक्टिस, नेपोटिझम, क्रुनिझम, बायस. ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी आपण हे करत असतो. त्याच्यामुळे पण हे अनफेअर ट्रेड होत असतात आपल्या एचआरएममध्ये. त्याच्यामुळे हे इम्प्रूव्हमेंट केलं पाहिजे. स्टँडर्डाइज एसओपी पाहिजेत आपल्या रिक्रुटमेंटसाठी. देन व्हायलेशन ऑफ एम्प्लॉईज प्रायव्हसी. प्रायव्हसी हनन करतो आपण. ते पण आपल्या एचआरएम म्हणजे अनइथिकल प्रॅक्टिस आहे. ठीक आहे. डिस्क्लोजर ऑफ एम्प्लॉईज पर्सनल इन्फॉर्मेशन. किती प्रॉपर्टी आहे, किती पैसा आहे, किती पगार आहे, हे सगळ्या गोष्टी पब्लिक नाही केल्या पाहिजे. हे पण प्रायव्हसीची गोष्ट आहे. त्याच्यानं हे पण गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. कसे करायचे काय नाही त्याचे इम्प्रूव्हमेंट्स तुम्ही वाचून घ्या. ठीक आहे. अनइथिकल टर्मिनेशन. बिना त्याला नोटीस पिरियड देता, बिना हे करता चला आजचे बंद तेरा काम, असं करता नाही पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामुळे हे अनइथिकल टर्मिनेशन, इनॲडिक्वेट कॉम्पेन्सेशन, इक्वल आवर्स, इक्वल मेन, इक्वल इक्वल पार्टिसिपेशन वेजेस पाहिजेत त्यांचे. तर हे तुम्ही इक्वली दिलं पाहिजे. त्याच्यात डिफरंट हे डिस्क्रिमिनेशन नाही केलं पाहिजे कॉम्पन्सेशनमध्ये. शेवटी फेवरेटिझम आणि नेपोटिझम. नेपोटिझम आहे भाई, आपण केजीएफमध्ये बघितलाय डायलॉग. नेपोटिझम तो ओ डायलॉग नहीं होना चाहिए. ठीक आहे. मेरिट पे आहे भाई, मेरिट पे. तो वो मेरिट वाला चाहिए. द गिव्ह प्रेफरन्शियल प्रेफरन्स टू द फॅमिली फ्रेंड्स होतं त्याच्यामुळे. परंतु इथं नेपोटिझमच्या ऐवजी मेरिटवरती आपलं परफॉर्मन्स आणि मेरिटवरती दिलं पाहिजे आणि ट्रान्सपरन्सी मेंटेन केलं पाहिजे. हे अशा प्रकारे एचआरएममध्ये आहे. नेक्स्ट काय आपल्याकडे ग्लोबल बिझनेसमध्ये अनइथिकल प्रॅक्टिसेस का चालतात? सगळ्यात पहिलं करप्शन देऊन माल आपलं बेचणे. ठीक आहे. इम्पोर्ट एक्सपोर्ट करणे, एक्सप्लॉयटेशन ऑफ लेबरला पैसे कमी देणे, त्याला ओव्हर त्याचे 8 तासापेक्षा 12 तास काम करून घेणे, हे सगळे एक्सप्लॉयटेशन्स आहेत मित्रांनो. इन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन. जास्तीत जास्त इन्व्हायरमेंटला पोल्युशन करणे, त्याच्या गव्हर्नमेंटचे रूल्स रेग्युलेशन सगळे खड्ड्यात टाकून
स्वतःला कुलूप लावून ठेवायचं नसतं मित्रांनो. ते पण हे फॉलो केले पाहिजेत. मिसलीडिंग ॲडव्हर्टाइजमेंट केली नाही पाहिजे, ठीक आहे. देन टॅक्स इव्हेजन, टॅक्स चोरी करतो आपण. तुमचं टॅक्स समजा 100चा आहे, तुम्ही सांगणार माझं 50च उत्पन्न झालं, 100वर टॅक्स कुठं बनवू? हे टॅक्स इव्हेजन करतात, चोरी करतात, ते केलं नाही पाहिजे. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी, तर एखाद्याने माल बनवलाय. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी म्हणजे क्रिएशन ऑफ माइंड वगैरे, म्युझिक, आर्ट्स, फिल्म, मूव्ही, डिफरंट काइंड्स ऑफ पेटेंट्स वगैरे असतात, हे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीज असतात. त्याला चोरणे, त्याच्या रिलेटेड डुप्लिकेट प्रोडक्ट बनवणे, हे पण थेफ्ट आहे, ठीक आहे. देन कल्चरल इन्सेन्सिटिव्हिटी, आपले रिलिजनचे, आपल्या कल्चरचे काय म्हणतात धज्जा उडून त्याच्यावरती आपण हे केलं नाही पाहिजे, मार्केटिंग आणि बिझनेस केला नाही पाहिजे, ठीक आहे. लोकल कस्टम्स, ट्रॅडिशन, कल्चरल नॉर्म्स, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करून बेस्ट ऑफ द बेस्ट केलं पाहिजे, की जेणेकरून आपण ग्लोबल बिझनेस इथिकली बनवू शकतो. इम्प्रुव्हमेंट्स पण दिलेले आहेत. असे 4 ते 5 टाइपचे बिझनेस होते आपले. नेक्स्ट आहे हे जनरल रिझन्स काय अनइथिकल प्रॅक्टिसेससाठी. तर बघा, क्विक फायनान्शियल गेन पाहिजे, हे मल्टिपल रिझन्स दिलेले आहेत, ठीक आहे. वीक लीगल एन्फोर्समेंट आहे, देन आहे वीक कल्चर ॲक्सेप्टन्स आहे, कॉस्ट कटिंग करण्यासाठी आहे, वीक लेबर लॉज आहेत, ठीक आहे. इन्व्हायरमेंटल वीक रेग्युलेशन्स आहेत, कॉम्पिटिटिव्ह प्रेशर्स आहे, प्रॉफिट मॅक्सिमायझेशन आहे, हाय R&D कॉस्ट आहे, लॅक ऑफ कल्चरल अंडरस्टँडिंग आहे. हे सगळ्या गोष्टीमुळे आपल्या अनइथिकल प्रॅक्टिसेस होत असतात. असे मी मल्टिपल पॉईंट्स नोट डाऊन केलेत, तुम्ही वाचू शकता, ठीक आहे. तर रिझन्स लिहा म्हणले तर याच्यातले 5-6 रिझन्स आले पाहिजेत. मी तुम्हाला बघा 28 रिझन्स दिलेत, फक्त 5-6 लिहायचे तुम्हाला, लिहू शकता कसे पण. देन आहे मोरल प्रिन्सिपल्स फॉर मॅनेजर. मॅनेजरसाठी कोणकोणते प्रिन्सिपल पाहिजेत? ऑनेस्टी पाहिजे, इंटिग्रिटी पाहिजे, ट्रान्सपरन्सी पाहिजे, अकाउंटेबिलिटी पाहिजे, आन्सरेबिलिटी पाहिजे. असे मल्टिपल गोष्टी आपण पाहिजेत. कसं पाहिजे? इंटिग्रिटी, फेअरनेस, रिस्पेक्ट, रिस्पॉन्सिबिलिटी, ट्रस्टवर्दीनेस, इम्पॅटी, दुसऱ्याच्या गोष्टी जाणून घेणे, त्याच्या बुटामध्ये पाय घालून म्हणतो. अंडरस्टँडिंग द अदर सिच्युएशन बाय ओनिंग देअर व्ह्यूज, दुसऱ्याच्या बुटामध्ये पाय ठेवल्यानंतर कळतं काय त्याला टोचतंय, त्या गोष्टी अंडरस्टँड करून दुसऱ्या इम्पॅथी करणे, ते असतं. आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, समाजामध्ये काय रिस्पॉन्सिबिलिटी, ह्या गोष्टी पण अंडरस्टँड केल्या पाहिजेत. नेक्स्ट आहे आपलं इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स. ठीक आहे, आता सांगितलं इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स इज नथिंग बट द क्रिएशन ऑफ माइंड, ठीक आहे. तुम्ही क्रिएटिव्ह माइंड लावून इनोव्हेशन करताय, त्या इनोव्हेशनला आपण इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट म्हणतो, ठीक आहे. लीगल राईट्स प्रोटेक्टिंग द क्रिएशन ऑफ माइंड इन्क्लुडिंग इन्व्हेन्शन्स, लिटररी, आर्टिस्ट वर्क, डिझाईन, सिम्बॉल, नेम्स आणि इमेजेस, हे सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. आपण त्याला म्हणतो इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स. कोणकोणते टाइप्स आहेत? सगळ्यात पहिलं पेटेंट्स आहेत. पेटेंट्स प्रोटेक्ट इनोव्हेशन आणि इन्व्हेन्शन्स आणि इनोव्हेशन्स. नेक्स्ट आहे कॉपीराइट्स आहेत, मूवी वगैरे त्याचे कॉपीराइट्स असतात, ठीक आहे. ट्रेडमार्क आहे, देन ट्रेड सिक्रेट आहेत आणि इंडस्ट्रियल डिझाईन्स आहेत, हे त्याचे टाइप्स आहेत. इम्पॉर्टन्स काय? इनोव्हेशन प्रमोट करतं, इकॉनॉमिक ग्रोथ प्रमोट करतं, ठीक आहे. देन प्रोटेक्ट द राईट्स ऑफ क्रिएटर, क्रिएटरला प्रायव्हसी देतं, प्रोटेक्शन देतं, की बाबा तुझं राईट्स कोणी चोरू शकत नाही, ठीक आहे. प्रमोट फेअर ट्रेड आणि कमर्शियलायझेशनसाठी पण आपल्याला मदत करत असतं. बेनिफिट्स काय? ग्रँट एक्सक्लुझिव्ह राईट टू सेल, ठीक आहे. अनऑथराइज्ड सेल, कॉपिंग, त्याच्यापासून त्याला मिसयूज करण्यापासून रोखतं, हे त्याचं बेनिफिट आहे. आणि अपॉर्च्युनिटी कमर्शियलायझेशन करू शकता. एखादं म्युझिक आहे तुम्ही बनवलं तर तुम्ही विकू शकता, त्याला कमर्शियलाइज करून मॅक्सिमम गेन घेऊ शकता, याचं इम्पॉर्टन्स आहे. इन्फोर्समेंट, त्याचं लिटिगेशन, सीज टू डिसिस्ट ऑर्डर्स पाहिजे त्याच्यामध्ये, ठीक आहे. हे डिफरंट इंटरनॅशनल ट्रिटीज पाहिजे, कोऑपरेशन बिटवीन गव्हर्नमेंट्स पाहिजे, चोरी झाली तर कसं वाचवायचे, हे सगळ्यांचे हे पाहिजे. चॅलेंजेस काय? सगळ्यात इन्फ्रिजमेंट आहे, पायरसी आहे, काउंटरफिटिंग आहे, ठीक आहे. क्रिएटरचे राईट विथ पब्लिक इंटरेस्ट पण मॅनेज करणं आहे. कधी कधी पेटेंट तुम्ही बनवता, परंतु इन द लार्जर इंटरेस्ट ऑफ पब्लिक तुमचं पेटेंट गव्हर्नमेंट चोरतं, ठीक आहे. ते ट्रिप्स आणि ट्रिम्स अग्रीमेंट्स आहेत डिफरंट, त्याच्यामध्ये तुम्हाला इन डिटेल वाचावं लागतं, पण तुम्हाला गरजेचं नाही. IPR जेव्हा तुम्ही शिकाल इन फ्युचर, त्याच्यामध्ये तुम्हाला IPR मध्ये ट्रिम्स अँड ट्रिप्स अग्रीमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही शिकता, ठीक आहे. तेवढं काही गरजेचं नाही. नेव्हिगेटिंग कॉम्प्लेक्स लिगल फ्रेमवर्क आहे, वेगवेगळ्या कॉम्प्लेक्स लिगल फ्रेमवर्क्स आहेत, ह्याचे रूल्स वेगळे, ह्याचे रूल्स वेगळे, ह्याचे रूल्स वेगळे, हे कॉम्प्लेक्सिटीमुळे आणखी त्याला चॅलेंजेस क्रिएट होत असतात. ॲड्रेसिंग रॅपिड टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट, टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंट होत आहे, त्याच्यामुळे तुमचं पायरसी होत आहे, त्याला कसं रोखणार आहे तुम्ही? डीप वेब आहे, डार्क वेब आहे, हे डिफरंट वेब्स येऊ लागले तुमचे, त्याच्यामध्ये तुम्ही कसं रोखणार आहे, हे चॅलेंजेस आहेत त्याच्यामध्ये, ठीक आहे. देन प्रोटेक्शन रजिस्टर करणे, इम्प्लिमेंट करणे, वेगवेगळे रूल्स रेग्युलेशन करणे, रेग्युलर ऑडिट करणे आणि एज्युकेटेड एम्प्लॉईज आणि अदर डिफरंट स्टेक होल्डर्स, असे ह्या टाईपने इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स आहे, ठीक आहे. तर हे थँक्यू मित्रांनो, आपलं हे 4th युनिट इथे संपलेलं आहे. आपण लगेच स्टार्ट करूया आपलं 5th युनिट. 5th युनिटमध्ये बघा काय दिलेलं आहे, ठीक आहे. आवडत असेल कंटेंट आताच्या आत्ता लाईक करा, सबस्क्राईब करा. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स तुम्ही काय करता, व्हिडिओ बघताय आणि सबस्क्राईब बटन नाही दाबत. काय चाललंय मित्रांनो? एवढं फ्री ऑफ कॉस्ट तळमळीनं वन मॅन आर्मी आहे मी स्वतः, मी तुमच्यासाठी मेहनत करतो एवढं, आणि रेग्युलर कंटेंट घेऊन येतो. त्याच्यासाठी तुमचे एक अप्रिशिएशन तर बनतं माझ्यासाठी. एक लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब बटन दाबू शकता, ठीक आहे. तर नेक्स्ट आहे आपलं 5th युनिट. 5th युनिटमध्ये काय बघणार आहे आपण? जे इथिकल डिसिजन्स बघितले आता डिफरंट एरियाजमध्ये, त्याचे रिअल लाईफमध्ये ॲप्लिकेशन कसं करायचं तेच बघणार आहे. ॲप्लिकेशन ऑफ इथिकल प्रिन्सिपल्स काय असतं बघा. कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी, सगळ्यात महत्त्वाची कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी काय असते? लॉंग टर्म कंपनीला एखादा विचार करायचा, त्याचं लॉंग टर्म विजन आहे, तर त्या विजनला अलाइन करून पॉलिसीज बनवणं, हे म्हणतं कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी. इट इज नथिंग बट द ओव्हरआर्किंग प्लॅन अँड डायरेक्शन टू अ कंपनी ऑर अ कंपनी टेक्स टू अचीव लॉंग टर्म गोल्स अँड ऑब्जेक्टिव्स, ठीक आहे. ह्याला म्हणतात कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी. इट इन्व्हॉल्व्स मेकिंग डिसिजन अबाउट द स्कोप ऑफ फर्म्स ॲक्टिव्हिटीज अँड मॅनेजिंग इट पोर्टफोलिओ ऑफ बिझनेसेस टू क्रिएट व्हॅल्यू क्रिएट करण्यासाठी डिफरंट बिझनेसेस वगैरे मॅनेज करणे, हे कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीचं लॉंग टर्म गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यासाठी इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजी. त्याच्यामध्ये फीचर्स काय बाबा कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीमध्ये? सगळ्यात पहिलं कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीला एक स्वतःचं विजन असतं, मिशन असतं, स्कोप असतं, त्यांचे स्वतःचे काय असतात? पोर्टफोलिओ मॅनेजमेंट असतात, ग्रोथ स्ट्रॅटेजीज असतात, कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज असतं बाकीच्यांपेक्षा, रिस्क मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज असतात, सस्टेनेबिलिटी कशी असते CSR वरती वगैरे, ठीक आहे. हे जे सांगितलं मी तुम्हाला
तुम्हाला सगळे रिसोर्स अलोकेशन वगैरे असते. हे त्याचे फीचर्स आहेत. कंपोनंट्स काय बिझनेस लेव्हल, बिझनेसवरती आपल्या बिझनेसच्या एरियामध्येच कशी स्ट्रॅटेजी आहे. कॉर्पोरेट लेव्हल, पूर्ण कॉर्पोरेट लेव्हलवरती काय स्ट्रॅटेजी आहे तुमची. फंक्शनल स्ट्रॅटेजी फक्त फंक्शन करायचे, डिपार्टमेंटला इफिशियन्सी करायची आहे, कसं फंक्शन करणार आहे, वेगवेगळ्या B2C, B2C, B2B ह्या डिफरंट ह्या कस्टमर्स आपल्या ह्याच्यामध्ये कसं मॅनेज करणार आहे, हे फंक्शनल लेव्हल स्ट्रॅटेजी असते. देन इम्पॉर्टन्स काय असतं त्याचं, आपल्या ऑर्गनायझेशनच्या गोलसोबत अलाइनमेंट असलं पाहिजे, डिफरंट डिपार्टमेंट्स त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन पाहिजे, त्याचं व्हॅल्यू क्रिएशन जास्तीत जास्त समाजामध्ये व्हॅल्यू क्रिएशन झाली पाहिजे आणि वेगवेगळे न्यू टेक्नॉलॉजी वगैरे आहे तर त्याच्यासाठी अडॅप्टेबिलिटी आणि फ्लेक्झिबिलिटी पाहिजे. हे त्याची इम्पॉर्टन्स आहे. तर बघा हे विजन मिशन तुम्ही वाचू शकता, एवढं सोप्या भाषेत मी लिहून दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, एकदम बेसिक आहे, याच्यामध्ये काय रामबाण उपाय नाही की तुम्हाला सगळं समजून सांगायचं. ठीक आहे, नेक्स्ट आहे मोस्ट इम्पॉर्टंट इथिकल प्रिन्सिपल्स इन द कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी. कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट इंटिग्रिटी. सगळ्यात पहिला इंटिग्रिटी, माणूस ऑनेस्ट पाहिजे, ऑनेस्टी सोबत इंटिग्रिटी इज द अप्पर हँड ऑफ द ऑनेस्टी. ऑनेस्टी आहे ठीक आहे, ऑनेस्टी हा माणूस ठीक आहे. इंटिग्रल माणूस आहे ना, तो काही येऊ द्या, वादळ येऊ द्या, सुनामी येऊ द्या, तुफान येऊ द्या, काही तो इंटिग्रल माणूस आहे तर त्याचं गोल क्लिअर असतं. ऑनेस्टीवाला ठीक आहे, हां हे करायला नाही पाहिजे, चोरी करायला नाही पाहिजे, ठीक आहे. तर त्याला कोण बहकावा घेऊन आला नदीचं वाहून आले तर नदीत वाहून पण जाऊ शकतो ऑनेस्टीवाला. पण इंटिग्रिटीवाला नाही, स्ट्रिक्ट स्टँड करतो इन द मिड्स ऑफ द वादळाच्या मध्ये तो स्टँड करतो, तर त्याला म्हणतो इंटिग्रल पर्सन. अकाउंटेबिलिटी पाहिजे, तुम्ही जे करायला तुमच्याबद्दल तुम्ही आन्सरेबल पाहिजे, तुमच्या एम्प्लॉयमेंटला, तुमच्या स्टेक होल्डर्सला अकाउंटेबल पाहिजे, काय कामं केले, काय रिझल्ट आला. जसं सरकार कोण म्हणतो, सरकार अकाउंटेबल पाहिजे, तसंच अकाउंटेबिलिटी पाहिजे. फेअरनेस पाहिजे, स्टेक होल्डर्सला इक्विटेबल आणि जस्टली तुम्ही त्याची इक्वल ट्रीट केलं पाहिजे सगळ्यांना. त्याच्यानंतर रिस्पेक्ट दिली पाहिजे सगळ्यांना, ट्रान्सपरन्सी पाहिजे, सगळं लपून काहीच ठेवायचं नाही, हिडन काहीच ठेवलं पाहिजे, सगळं ओपन पाहिजे, सगळं ओपन. त्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी, सस्टेनेबिलिटी, जास्तीत जास्त इन्व्हायरमेंटला कसं मदत करणार आहे तुम्ही, सस्टेनेबल पॉलिसीज कसे यूज करणार आहे ते पण महत्त्वाचे आहे. देन कॉम्प्लेक्स लॉज अँड रेग्युलेशनला कसं हँडल करताय त्याच्याबद्दल पण तुमच्याकडे एक इथिकल प्रिन्सिपल पाहिजे की तुम्ही सगळे रूल्स अँड रेग्युलेशन कंप्लायन्स करता. ठीक आहे. देन कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, CSR गव्हर्नमेंटचं अकॉर्डिंग टू द कंपनीज ऍक्ट 2013 द CSR इज अ मॅन्डेटरी फॉर द कंपनी हू अर्न्स or who has turnover more than 500 crores or who has net profit of 5 crores. ठीक आहे, ज्या कंपनीचा 5 करोड किंवा 500 करोडचा टर्नओव्हर आहे त्यांना नेट 2% ऑफ देअर अर्निंग और प्रॉफिट, नेट प्रॉफिट दे हॅव टू कॉन्ट्रीब्युट फॉर द सोशल ऍक्टिव्हिटीज लाईक एज्युकेशन, हेल्थ अँड एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन वगैरे ह्या गोष्टीमध्ये त्यांना हे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी करावं लागते. हे कंपनी कसं करते कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीमध्ये, हे टोयोटाची केस स्टडीज आहे. टोयोटानं कसं कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी केलं, कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट, जस्ट इन टाइम, जास्तीत जास्त टाईममध्ये कसं देऊ शकतो, लीन मॅनेजमेंट, वेस्ट मॅनेजमेंट कसे करणार आहे, ग्लोबल एक्सपान्शनसाठी कसं इथिकली एक्सपान्स करणार आहे, क्वालिटीवरती कसं फोकस केलेलं आहे त्यांनी, इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटीसाठी काय केलं आहे. ठीक आहे, हायब्रिड व्हेकल्स वगैरे आणलेले आहेत त्यांनी, इनोव्हेशन केलेलं आहे, R&D केलेलं आहे, हाय क्वालिटी मटेरियल्स वापरलेलं आहे, कस्टमर सेंट्रिक, जास्तीत जास्त कस्टमरला कसं बेनिफिट देणार, हे गोष्टी आहेत आपल्या कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीमध्ये. तुम्ही एक्झाम्पल ॲज अ लिहू शकता टोयोटाची केस स्टडी. नेक्स्ट आहे आपलं क्लायमेट चेंज. क्लायमेट चेंज खूप मोठा इश्यूज आहे. क्लायमेट चेंज म्हणजे काय, आपलं जे टेम्परेचर वाढत आहे, कधी आपल्या ह्या कधी पण उन्हाळ्यात पाऊस येतोय, पावसाळ्यात ऊन पडतंय, पावसाळ्यात थंडी वाजते, हिवाळ्यात ऊन पडते, हे सगळ्या गोष्टी जी अननॅचरल गोष्टी होत आहेत ना, त्याला म्हणतो आपण क्लायमेट चेंज. क्लायमेट चेंज कशामुळे होते, तर याचे दोन कॉजेस आहेत, नॅचरल आणि ह्युमन ॲक्टिव्हिटी. नॅचरलमध्ये व्होल्कॅनो, सोलर रेडिएशन्स, ठीक आहे, नॅचरल ग्रीन हाऊस ह्याचे कॉजेस आहेत. ह्युमनमुळे काय, आपण फॉसिल फ्युअल जाळतोय, प्लास्टिक पोल्युशन करतोय, डिफॉरेस्टेशन सगळी जमिनी करतोय ॲग्रिकल्चर कंपनीसाठी बनवण्यासाठी. ठीक आहे, इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये तुमचं वेस्ट सगळं नदीमध्ये सोडतोय. ठीक आहे, आणि तुमचे हे ग्रीन हाऊस गॅसेस, व्हेकल पोल्युशन, डिफरंट काइंड्स ऑफ पोल्युशनमुळे टेम्परेचर वाढतंय. टेम्परेचर वाढण्यामुळे ओझोन लेअर कमी होते, ओझोन लेअरमुळे टेम्परेचर डायरेक्टली आपल्या अर्थवरती पेनिट्रेट करत आहे. हे त्याच्यामुळे हे पूर्ण टेम्परेचर आणि सायकल बिघडत आहे आपली. त्याच्यामुळे हे त्याची इम्पॅक्ट काय, ग्लोबल वॉर्मिंग आहे, जास्तीत जास्त टेम्परेचर वाढत आहे. देन एक्स्ट्रीम वेदर, कधी थंडी, कधी गरमी, पाऊस, वारा, वादळ, हे सगळ्या गोष्टी सुनामी बिनामी येत आहेत. कशामुळे येत आहेत, हे एक्स्ट्रीम वेदरमुळे होतात. सी लेवल राईज, पाण्याची उंची वाढत आहे समुद्रापासून, ते वाढल्यामुळे काय येणार आहे, फ्लड होणार आहे. ते पाणी कुठं वाढून कुठे येणार आहे, जमीन आहे ना, जमिनीवरती सगळं पाणी तिकडे वाहून येणार आहे. त्याच्यामुळे सी लेवल राईज होतं. इकोसिस्टम डिस्ट्रप्शन, तुम्ही झाडं कापताय, नॅचरल इकोसिस्टमला डिस्टर्ब करताय, तुमचे ॲनिमल्स, तिथले पशु पक्षी सगळे तुम्ही डिस्टर्ब केल्यावर त्यांनी दुसरीकडे जाणार, दुसरीकडे त्यांना नाही भेटणार, ते मरून जाणार. ते सगळे इकॉनॉमीवरती त्याचे बॅड इम्पॅक्ट्स पडत आहेत मित्रांनो. ठीक आहे, ह्युमन हेल्थ, माणसाची खराब होईल तब्येत. ठीक आहे, सगळं केमिकल टाकले, केमिकल विथ पाणी येले, सगळे फवारणी, औषधं. ठीक आहे, व्हेकल पोल्युशन, नॉईज पोल्युशन, ठीक आहे, डिफरंट काइंड ऑफ व्हेकलनं आपली हेल्थ खराब होईल, हे त्याचे इम्पॅक्ट्स आहेत मित्रांनो. मिटिगेशनसाठी काय केलं पाहिजे, अडॅप्टेशनसाठी काय केलं पाहिजे, हे डिफरंट स्ट्रॅटेजीज आहेत, तुम्ही वाचून घ्या. आणि ह्याच्यावरती इंटरनॅशनल एक अग्रीमेंट झालेलं आहे, IPCC म्हणतो. ते IPCC काय म्हणतं, आपलं ग्लोबल टेम्परेचर जे आहे 2 डिग्रीच्या आतच ठेवलं पाहिजे वाढायचं. ठीक आहे, ते प्री ह्याच्यामध्ये म्हणलं एन्शियंट लेवलला जे होतं आपलं टेम्परेचर त्या लेवलला आणायचं आपल्याला. ते हे अग्रीमेंट आहे सगळ्या देशांनी, 173 देशांनी बनवून हे अग्रीमेंट केले की सगळ्यांनी इक्वली कॉन्ट्रीब्यूट करायचं आणि इन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करायचं. हे त्याच्यासाठी IPCC आहे. ठीक आहे, इंटरनॅशनल अग्रीमेंट आहे, पॅरिस अग्रीमेंट. ठीक आहे, देन आहे इथिकल इश्यूज इन क्लायमेट चेंज. क्लायमेट चेंजमध्ये काय आहे इथिकल इश्यूज, सगळ्यात पहिले इंटरजनरेशनल जस्टिस आहे. इंटरजनरेशनल जस्टिस म्हणजे काय, तुम्ही आजच्या 2000च्या पिढीमध्ये राहता, तुमची नेक्स्ट पिढी आहे,
2050 मध्ये 2100 मध्ये येणार आहे. तर तुम्ही आजच्या ह्याच्यामध्ये काय वाईट काम करायला तर तुम्हाला ते पुढच्या पिढीला भोगावं लागतात. तर इंटरजनरेशनल जस्टिस तुम्ही देत नाही, इंटरजनरेशनल जस्टिस तुम्ही देत नाही. तर हे गोष्टी कसं करणार आहेत मॅनेज? तर ते तुम्ही मॅनेज करायला पाहिजेत. पुढच्याला पण इक्विटेबिलिटी त्याला अधिकार दिला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट आहे ग्लोबल इक्विटी. ग्लोबल इक्विटी पाहिजे. सगळ्या देशांनी समान कार्यक्रम हातात घेऊन सगळ्यांनी इक्वली कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे. रिस्पॉन्सिबिलिटी आणि अकाउंटेबिलिटी पाहिजे. स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायचं, मी एन्व्हायरमेंट प्रोटेक्ट करणार आहे आणि तुम्ही पण प्रोटेक्ट करा. ह्या टाईम तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन घेतलं तर काम होणार आहे तुमचं. नेक्स्ट आहे एन्व्हायरमेंटल जस्टिस आहे, राईट्स ऑफ नेचर्स आहेत, नेचरचे काय राईट्स आहेत, इकॉनॉमिक इम्पॅक्ट कसं मॅनेज करणार आहे तुम्ही, आणि पॉलिसी आणि गव्हर्नन्स त्यासाठी काय रूल्स रेग्युलेशन लागणार आहे ते सगळे बनवायचे. इथिकल इश्यू काय आणि इथिकल कन्सर्न काय. ठीक आहे. हे सगळे तुम्ही वाचून घ्या. स्लाइड्स एकदम इझी बनवलेली आहे. त्याच्यानंतर एक कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. मी आता सांगितलं कंपनी 5 करोड किंवा 500 करोडपेक्षा टर्नओव्हर असेल तर नेट प्रॉफिटचं 2% त्याला CSR, हेल्थ, एज्युकेशन, वुमेन एम्पॉवरमेंट, डिफरंट ॲक्टिव्हिटीजमध्ये त्याला द्यायचं आहे. तर हे त्याच्यामध्ये इथिकल प्रिन्सिपल काय, इंटिग्रिटी पाहिजे, तुम्हाला मनातून काम करायला पाहिजे, ऑनेस्टी पाहिजे, ट्रान्सपरन्सी पाहिजे, अकाउंटेबिलिटी पाहिजे, तुम्ही काय काम करायला लोकांसमोर ठेवलं पाहिजे. ठीक आहे. रिस्पेक्ट टू डिफरंट स्टेक होल्डर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर सस्टेनेबल इन्व्हायरमेंटसाठी काम काय करताय तुम्ही. कम्युनिटी एंगेजमेंट, डिफरंट कम्युनिटीला एंगेज करून कसे काम करणार आहे ते पण गोष्ट महत्त्वाची आहे. इथिकल लिडरशिप पाहिजे. लिडरशिप तुमची फ्रॉड नाही पाहिजे, मिसयुजिंग नाही पाहिजे, मॅनिप्युलेटिंग नाही पाहिजे. तुमचं इथिकल लिडरशिप स्टँडर्ड पाहिजे. देन आहे कंप्लायन्स विथ द लॉज अँड रेग्युलेशन. सगळे लॉज रेग्युलेशन सोबत कंप्लायंट पाहिजे तुम्ही. कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंटसाठी तुम्ही मदत केली पाहिजे. जास्तीत जास्त कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट झाली तर तुम्ही काय करणार आहे, तुमचे इथिकल प्रिन्सिपल्स चांगले होणार आहेत. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, ह्युमन राईट्स, माणसाचे नैसर्गिक हक्क त्याचे प्रोटेक्ट केले पाहिजे. आणि नेक्स्ट आहे स्टेक होल्डर एंगेजमेंट. डिफरंट स्टेक होल्डर्सला एंगेज करूनच हे सोसायटीच्या सोशल ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करता आले पाहिजे. ठीक आहे. तर adhering to these principles allows companies to fulfill their CSR obligation and contribute positively to the society while also enhancing their reputation and long term sustainability. ठीक आहे. ह्या गोष्टी आहेत हे CSR मध्ये आहेत. ठीक आहे. तुम्हाला आवडत असेल कंटेंट, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला जर पर्सनलाइज क्लासेस घ्यायचे असतील तर मी स्वामी अकॅडमीमध्ये क्लासेस घेतो. टेक्निकल इश्यूज तुमची MBAचे कुठलाही सब्जेक्ट असेल तुम्हाला पर्सनल वेने शिकायचे आहे तर मी पर्सनल वेने पण शिकवतो. DS आहे, FM आहे, AFM आहे, मॅनेजरल अकाउंटिंग आहे, MA साठी मॅनेजरल अकाउंटिंग आहे, फायनान्शियल कंट्रोल आहे. डिफरंट आपण टेक्निकल विषय पण घेत असतो. करायचं आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये माझी चॅट लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन करू शकता, किंवा इथे नंबर माझा दिलेला आहे, इथे मला कॉल करून तुमची माहिती घेऊ शकता आणि तुमचा फीडबॅक पण देऊ शकता, कसं वाटत आहे लेक्चर तुम्हाला. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट बघूया सोशल मीडिया आणि त्याचे इथिकल इश्यूज काय. सोशल मीडियाचे डेफिनेशन आहे, इट इज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. त्याच्या काय टेक्नॉलॉजी इनेबल युजर्स टू शेअर, एक्सचेंज, क्रिएट इन्फॉर्मेशन, आयडियाज इन अ व्हर्च्युअल फॉर्मॅट. ठीक आहे. त्याचे की फीचर्स काय ते वाचून घ्या. कोणकोणते आहेत, फेसबुक आहे, क्वेरा आहे, इंस्टाग्राम आहे, डिफरंट युट्यूब्स आहे, हे सगळे डिफरंट काइंड्स ऑफ सोशल मीडियाज आहेत. इथिकल इश्यू काय, प्रायव्हसी. सगळ्यात पहिलं प्रायव्हसी इश्यू आहे. युजरची प्रायव्हसीच नाही. आनंद तुम्ही जे आज बुटाचा शूज बघितला नायकीचा तर तुम्हाला नायकीचे ॲड दिसतात सगळे. तुम्ही आज मोबाईल बघितला तर सगळे मोबाईलचे ॲड दिसतात. प्रायव्हसी कुठे आहे, तुमचा डेटा सगळा मॅनिप्युलेट केला जात आहे आणि टार्गेटेड केलं जात आहे तुम्हाला, ते इश्यू आहे. सायबर बुलिंग अँड हॅरेसमेंट, तुमचं ऑनलाईन तुमचे पैसे चोरण्यात येत आहेत, तुम्हाला फ्रॉड करण्यात येत आहे, सायबर क्राईम्स होत आहेत, हे सगळे हे आहेत. तुम्हाला हेट स्पीच मध्ये हे केलं जातं, घसीटलं जातं. ठीक आहे. मेंटल हेल्थ तुमची खराब होत आहे, वेलबिंग करताय, ते रील्स ते शॉर्ट्स बघण्यात तुमचे हे चाललेलं आहे. ठीक आहे. टाइम वेस्ट चाललेला आहे. हे इथिकल इश्यूज आहेत. टाइम वेस्ट केला नाही पाहिजे दुसऱ्याचा. देन आहे फेक न्यूज इन्फॉर्मेशन. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी सगळ्याला माहिती आहे. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी काय चालतं, सगळं फेक न्यूज चालतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये पण डिपेंड नाही झालं पाहिजे आपण. आपले SPP युनिव्हर्सिटीवरती डिपेंड राहिलं पाहिजे. नेक्स्ट आहे डिजिटल डिवाइड. गरीब आणि आमिरमध्ये इंटरनेटचा डिवाइड फरक आलेला आहे. ठीक आहे. गरीबाला इंटरनेट भेटत नाही मॅक्सिमम, आणि आमिराला इंटरनेट आहे. ते डिजिटल डिवाइड कम करून दोघाला एकत्र आणलं पाहिजे, समान इंटरनेट ॲक्सेस दिला पाहिजे सगळ्यांना, तेच दिलेलं आहे. लिटरसी वाढवली पाहिजे, प्रायव्हसी प्रोटेक्ट केली पाहिजे. ठीक आहे. ॲडिक्शन आणि ओव्हरयूज, ते टाइम कन्झ्युमिंग ॲडिक्शन लागत आहे सगळं. तेच जसं सिगरेट वगैरे अल्कोहोलचं ॲडिक्शन लागतं, त्याच्यामुळे रीलचं पण ॲडिक्शन आहे बऱ्याच लोकांना. ठीक आहे. तर हे फोमो आहे, फोमो फॅक्टर क्रिएट आहे, फिअर ऑफ मिसिंग आउट. रील नाही बघितले तर तुमचं फोमो, तुमचे मेंटल सिक्रेशन्स, तुमचे माइंडचे ते जे आहेत ना, क्रिएट नाही होणार तुमचे, त्याच्यामुळे तुमचे मेंटल डिसबॅलन्स होते. इथिकल मार्केटिंग एंड प्रॅक्टिस आहे, आत्ताच सांगितलं तुम्हाला. टारगेटेड घर में घुस के एडवर्टाइजिंग करेंगे, तुमको लेना ही पडेगा, हम बोल रहे हैं ना ये अच्छा है ले लो, फिर हम तुमको घर में घुस के बेचेंगे, अशी प्रॅक्टिस चालवली आहे. त्याच्यामुळे याला पण मॉडरेशन केलं पाहिजे, कंटेंट मॉडरेशन आणि सेन्सॉरशिप, हे अशा टाईपचे सोशल मीडिया आहेत आणि त्याचे इश्यूज आहेत. आणि थँक्यू मित्रांनो, हे डिफरंट आपण कव्हर केलेले आहेत. काही मिस झालेलं असेल तर माफ करा मित्रांनो, कारण आपण खूप कमी टाईममध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. 80 to 90% सिलेबस आपण कव्हर केलेला आहे. PYQ कव्हर केलेले आहेत, डिफरंट युनिट्स कव्हर केलेले आहेत. तुम्हाला आवडलं तर तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि आज जर आवडत असेल कंटेंट तर मला मोटिवेट करण्यासाठी तुम्ही फीडबॅक देऊ शकता. कमेंट तुमच्यासाठीच आहेत. कमेंटवरती नाही द्यायचं तर पर्सनली द्या, व्हॉट्सअप चॅट आहे माझी. आणि असेच क्लासेस वगैरे घ्यायचे असतील तर कॉन्टॅक्ट करा. थँक्यू व्हेरी मच फॉर बिंग विथ मी, अँड थँक्यू व्हेरी मच फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट. थँक्यू.